This program is sponsored by Suresh Collection and Creation, Jalgaon. नमस्कार. रविवारी मातृदिन आणि त्यानिमित्त आपण आईबद्दलच्या भावना जाणून घेत आहोत. प्रत्येकाची वेगळी असेल अशी नाही, पण मोठं झाल्यानंतर आपण त्या व्यक्तींना ओळखतो. जसं डॉक्टर उल्हास पाटील म्हणून आपण ओळखतो, माजी खासदार म्हणून आपण ओळखतो. पण बालपणीचे उल्हास कसे होते, आईबद्दल ते त्यांच्या आठवणी काय आहेत, हे आम्हाला दादांकडनं ऐकायला आवडेल. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, बालपणीच्या काही आठवणी आणि आई आणि अशी मस्ती असते, कधीतरी आई रागवते, आपण खोड्या करतो, तर ह्याबद्दल सांगा ना. खरं म्हणजे जो मदर्स डे आहे रविवारी, तो मदर्स डे तिला काही घेणं देणं नाही की बा मदर्स डे सेलिब्रेट कराच, हां, हां. कारण तिचं अनकंडिशनल लव्ह असतं बरोबर. आणि ती कधी याची अपेक्षा करणार नाही, कारण ती नेहमी एक रॉक सारखी उभी असते. निव्वळ मुलांमध्ये नाही तर सगळ्या फॅमिलीला बॉन्डिंग करते, कुटुंब करतात. तर माझी आई ही जशी इतरांची आई असतात तशी माझी आई गोदावरीची आहे. ही तर आता संपूर्ण महाराष्ट्राचीच आई झाली आहे, कारण तिच्या नावाखाली गोदावरी फाउंडेशन आम्ही सुरू केलंय आणि जवळजवळ आज नाही म्हटलं तरी 30 ते 35,000 विद्यार्थी तिच्या कृपेमुळे, तिच्या आशीर्वादामुळे आणि तिने जे संस्कार घडवलेत आणि स्वतः अतिशय कष्ट केलेत आणि त्यातून तिने आम्हाला घडवलं. 110 रुपये पगारावरच्या नोकरीतून 90 रुपये आम्हाला पाठवायची आणि स्वतः करता फक्त वर्षातून एकच लुगडं, 2 लुगडे, एक धुवायचं आणि एक नंतर दुसऱ्या दिवशी वापरायचं, अशा पद्धतीचं सॅक्रिफाईस असतं. तर लहानपणीचं तू जे सरिता मला विचारलं, लहानपणी खरं म्हणजे ती असं आम्हाला ना जेव्हा झोपताना छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊच्या, नंतर रामायण, महाभारत आणि त्याचबरोबरीने काही संस्कारमय नीतिमूल्य याची तिला सवयच होती की झोपताना एखाद्या गोष्टी सांगायची आणि महाभारतातलं काही धडे शिकवायची. त्यामुळे ती तशी मायाळू, आम्ही जरी काही खोड्या केल्या तरी ती त्यामध्ये ती जेव्हा गरज असायची तेव्हा अतिशय कडक राहायची, पण नंतर तीच रडून द्यायची रागवल्यानंतर. मी तर खरं म्हणजे मी 4थी पर्यंतच तिच्याजवळ होतो. इयत्ता 4थी पर्यंतच मी तिच्याजवळ होतो. नंतर मी पब्लिक स्कूलला शिक्षणाला गेलो आणि नंतर मग परत 1-2 वर्ष तिच्याजवळ राहिलो आणि नंतर परत मग MBBS ला गेलो. ओके. दादा, तुम्ही सांगितलं की खोड्या केल्या किंवा मस्ती केली तरी पण आई रागवायची, पण मग पुन्हा तीच रडून द्यायची. आईचं मन मुलांसाठी हळवं असतंच. पण अशी एखादी खोडी आठवते का, की ती केली आणि मग आपल्याला पश्चाताप झाला, अरे आपण असं केलं आणि आई रडली, असं सांगा ना. आमच्या घरामध्ये दारावरती फेरीवाला गुल्फ्या विकायला आला समजा, कुल्फी, तर ती कुल्फी आम्हाला किंवा साधा डब्बर रोटी पाववाला, तो सुद्धा आमच्या दारासमोर गेला तरी तो थांबत नसे, कारण त्याला माहिती होतं की हे काही घेणारे नाही. अच्छा. पण एका दिवशी मी काय केलं की कब्बर ज्वारी घरातली चोरली आणि ते त्या कुल्फीवाल्याला दिली आणि नंतर मग ती कुल्फी आणली मी आणि माझा जीभ आणि लाल दिसलं तिला. मग तिने असं बदललं मला आणि नंतर तिने मला रडून दिलं. पण तो वस्तुपाठ मिळाला की घरातलं चोरी करून काही
घ्यायचं नाही. आणि ही आठवण तुम्हाला आयुष्यभरासाठी राहिली. ती चोरी म्हणजे काय होतं ते की एक कपभर ज्वारीमध्ये तेव्हा मिळायचं ना. हो. पण मग ते आपण घेऊन देऊ शकत नाही हे कुठेतरी तिलाही वाईट वाटलं. हाँ करेक्ट करेक्ट त्यामुळे ती रडत होती. शादी की शान त्योहार की पहचान एक ही नाम, सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन। खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा। 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व। शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार। सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव। हां. आणखी अभ्यास करावा किंवा इतर गोष्टी असतील, जसं गोष्टीतनं तर नीतिमूल्य संस्कार त्या करत होत्या. पण अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा इतर भावना तिने ठरवलं होतं पण तिने ठरवलं होतं की मी महाराष्ट्र लेवलची सीईटी असायची त्यावेळेस पब्लिक स्कूलला प्रवेश करण्याकरता शासकीय विद्यानिकेतनला. तर ती माझी तयारी तिने 4थी पासूनच म्हणजे 3री 4थी मध्येच करून घेतली. पहिले तिने मला करून घेतलं तर तरी त्यांनी ठरवलं होतं की काय ते करणार. करून घेतलं ते. हा आणि पहिलीतून डायरेक्ट मला उड्डाण परीक्षा दिली माझी. अच्छा. पहिलेतून मी 3रीत गेलो हां. आणि ती ती प्राथमिक शिक्षिका होती त्यामुळे ती तिच्या वर्गातच मी बसायचो. हं, हं. पहिली 3री आणि त्यामुळे पण तिच्या समोर मात्र वर्गातल्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यासारखं बसावं लागायचं. आणि म्हणून तिने शिक्षणामध्ये आधीपासूनच कास धरली. नंतर माझे वडील मी 10वीत असतानाच वारलेत आणि मला 11वी 12वी मी फैजपूरला गेली रावेर फैजपूर. कारण पैसे नव्हते काही. हां, हां. मग नंतर तिने जेव्हा 12वीचा निकाल लागला हं. आणि तेव्हा मला मी सुरुवातीला एक महिन्याकरता व्हीजेटीआयला गेलो होतो. हं. व्हीजेटीआय मुंबईला बीटेकला. अच्छा. मग ती सकाळी टेलिग्राम घेऊन आली पठाणकोटने ओके. हां. की हे काहीतरी आलंय म्हणे. तर ते मी उघडलं तर ते ऍडमिटेड टू बीजे मेडिकल कॉलेज होतं. मग तिला मी विचारलं की काय करू, डॉक्टर होऊ का इंजिनियर होऊ, आणि तू डॉक्टर होण्याकरता मला खर्च करू शकशील का माझा. ती म्हणे करेल म्हणे मी. आणि अशा रीतीने मी डॉक्टर झालो. म्हणजे शिक्षणाची कास तिला होती. तो जो टेलिग्राम वाचला म्हणजे तो तिथे घेऊन यायचा आणि तो तुम्ही सांगितलं की इकडे पण ऍडमिशन होऊ शकते, इकडे पण होते. तेव्हाचा आनंद काय होता बरं आईचा? तिने नंतर मग घरी गेली युवराला हां. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांना विचारलं की काय करू मी आता. अच्छा. कारण ती माझे म्हणजे मला तर हो म्हणून दिलं तिने मी पैशांच्या बाबतीत. हं, हं. मग ती काही प्रतिष्ठित लोकांना मला गरज पडली तर मला तुम्ही मदत कराल असं. ओके. आणि मग त्याचा अनुभव असा हं. की मी जेव्हा MD झालो हां. तेव्हा मला दवाखाना टाकायचा होता. हां. मग आईला म्हटलं की मला दवाखान्याकरता आता पैसे आपण कसे उभे करायचे, नाही तर मला हं. नोकरीच करावी लागेल. हां. मग ते गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडे गेली हं. आणि त्यांनी सांगितलं की त्याला माझ्या लेकाला दवाखाना टाकायचा आहे. हां. तर तुम्ही थोडी थोडी मदत करा, तो परत करून देईल. हां. तिचं इतकं क्रेडिट लोकांकडे, हं. तिची पत, की गावातल्या 3-4 जणांनी दुसरीकडे जायचीही गरज पडली नाही. 1 लाख रुपये जमा करून दिले. बापरे! त्या काळी ती खूप मोठी अमाउंट होती. म्हणजे एका आईने जरी हरवलं तर काही करू शकते. हो हो. आणि मग तर गोदावरी उभं राहिलं. गोदावरी उभं राहिलं की गोदावरीने उभं केलं? गोदावरीला सांभाळलं. भक्कम रॉक सारखी उभी राहिली. हां, नावातच सगळं आहे त्यांच्या. सगळं
दुःख, सुख सगळं सोबत घेऊन वाहत राहिलं, न थकता, न हारता. दादा एवढं सगळं वैभव उभं केलं आणि मुलगा डॉक्टर झाला, मग दवाखाना टाकला, मग एक-एक पाऊल पुढे टाकत गेलं. त्यावेळच्या काही आठवणी किंवा बालपणीच्या काही आठवणी सांगता येतील का? मी 4थी नंतर पब्लिक स्कूलला गेलो. हां. तर त्या पब्लिक स्कूलला असा नियम होता, की महिन्याच्या पहिल्या रविवारी फक्त पॅरेंट्सने भेटायचं असतं. अच्छा. आणि नियम असा होता, हं. की खाऊ एकट्याकरता नाही आणायचा, सगळ्या शाळेकरता खाऊ आणायचा. अच्छा. आता आमची परिस्थिती बेताचीच होती. हां. मग त्यातूनही मार्क काढायचे, केळीचे घड घेऊन यायची. म्हणजे तुम्हाला त्यांनी त्यांच्या याच्यातनं शिकवलं, की इच्छा असेल तर माझा निघतो बरोबर. हो, हो. किंवा मग ते रावेरच्या बेकरीला कणिक घेऊन आपलं गव्हाचं पीठ घेऊन जायचं आणि बिस्किट तयार करून द्यायचे. बिस्किट करून आणायचे. ओके. ते स्वस्त असायचे. हं. दादा लग्न झाल्यानंतर आई आणि बायको हा असा एक म्हणजे आम्हाला माहिती आहे वर्षा मॅडम खूप शांत आहे. पण असं कधी झालं का, की आईची बाजू घेऊ का बायकोची घेऊ? नाही, त्या दोघींमध्ये खूप समन्वय आहे. दोघी शांत आहेत. हो, दोघींमध्ये अंडरस्टँडिंग खूप आहे. हां. आणि आईला ती म्हणजे वर्षा मुलीसारखीच वाटते. तिची खूप काळजी घेत राहते ती. हं, हं. दादा लहानपणचं तुमचं शिक्षण होतं तसंच इतर भावंडांचं असेल, तर त्या बाबतीत आईचा आग्रह कसा होता? किंवा लहानपणी तुमच्या बहीण-भावांच्या खोड्या जर झाल्या, एकमेकांची भांडणं झाले, तर त्यातनं मार्ग कशा काढायच्या त्या? खरं म्हणजे ना आम्ही जास्त एकत्र राहिलोच नाही. 4थी पर्यंत तर सोबत. मी होतो आणि मोठे भाऊ सुभाष दादा हं. ते पण 4थीत त्याच्या 5वी 6वी नंतर बोर्डिंगला गेलेत. अच्छा. कारण आमच्या गावात आमचे वडील नेहमी सांगायचे, की बुवा खेड्यामध्ये राहून काही खरं होणार नाही. तर मुलांना बाहेरच पाठवून द्यायचे. ओके. म्हणजे आता मुलगा एवढं सगळं केलं, त्या बरोबरीने नातू यांनी पण केलेलं आहे आणि आता पणती पण बघतेय. तर त्यांचं म्हणजे उल्हास मुलगा म्हणून, सुभाषदादा मुलगा म्हणून आणि केतकी आणि मुली स्वरा वगैरे. हे सगळं बघतानाच कसं वाटतं? म्हणजे आईमधला जो बदल असेल किंवा काय तिचं आपल्याला हे सगळे तिची सेव्हिंग प्रवृत्ती आहे. हं, हं. आणि ती सेव्हिंग जी आहे हां. ती अ, अ, तिच्या मुलीच्या मुलांकरता, मोठे भाऊ सुभाषदादांच्या मुलांकरता हां. आणि माझ्या मुलांकरता अच्छा. आणि माझ्या मुलांच्या आता केतकीच्या मुलींकरता हां. सुभाषदादाच्या म्हणजे आपल्या याच्या आपला सुभाषदादांच्या नातींकरता हां. आणि प्रमिलाताईंच्या नातींकरता अच्छा. इक्वल इक्वल सगळं ती इथं करून ठेवलेलं आहे तिने. अच्छा. म्हणजे किती पुढचं भविष्याचा विचार आहे, की जे आहे आपलं ते सगळं आपण थोडंसं आहे घेत पण आपण इक्वल केलेलं आहे. हां, जे असेल ते. पण विचार करण्याची जी वृत्ती लहानपणापासून तुम्ही बघितलेली, की नियोजनबद्ध पद्धतीने करून तुमचं शिक्षण पण आताही आमच्या शेतामध्ये समजा आमच्या आता 500 टरबूज झालेत. हां. त्या 500 टरबुजामधले एक थैली पुण्याला जाते. अच्छा. एक थैली मुंबईला जाते. हां. एक थैली अशी म्हणजे सगळीकडे फिरते ती. सगळीकडे भेटते. म्हणजे तिला सगळ्यांकडे ती असं जवळजवळ 10-11 पार्सल्स करते ती.
माँ, एक ऐसा रिश्ता जो हर गहने से कीमती है। इस मातृ दिवस अपनी माँ को दे प्यार का अनमोल तोहफा। आरजी ज्वेलर्स, जहाँ हर गहना माँ के प्यार की तरह अनमोल है। आरजी ज्वेलर्स, क्योंकि माँ है सबसे खास। विजिट आरजी ज्वेलर्स, बैंक स्ट्रीट, नवी पेठ, जलगांव। लोणचं तयार करायचं, लोणचं आहे, ओके. पापड बिबडे आहे. काय करतात? हो, हाताखाली बसवते माणसांना. दादा, दिवाळीचा फराळ. एखादी वस्तू म्हणजे गोष्ट खाण्याची की जी तुम्हाला खूप आवडायची आणि आग्रह करून तुम्ही आईला करायला सांगायचे की हा पदार्थ खूप छान करतात आई आणि आवडीने. गिलक्याचं भरीत. अच्छा. अरे वा. जे मोस्टली खूप लोकांना आवडत नाही. अच्छा. आणखी आईबद्दल आपल्याला काय सांगता येईल? काय आईचं काय म्हणजे लिमिटलेस आहे सांगितलं. खरंच आहे. जे तुम्ही कंटाळून जाल. नाही, आईबद्दल ऐकायला नाही कंटाळा येणार. आईबद्दल ऐकायला खूप छान वाटतं आणि त्यांनी इतकं सगळं खंबीरपणे सगळं केलेलं आहे ना आणि आज जे सगळं उभं केलं आहे त्या सगळ्यात त्यांचा पाठिंबा किंवा त्यांचं मार्गदर्शन असेल तर हे खूप महत्वाचं आहे. तर आईसाठी येणाऱ्या पिढीला काय सांगाल? काय नाही, आईची सेवा जी आहे ती भले तुम्ही मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायला जातात पण घरातून आईचे पदस्पर्श करूनच घरातून बाहेर पडत चला. क्या बात आहे. इतकी तुम्ही आईची सेवा करत राहायचं, तिला दुःख व्हायला नको. ती आजारी पडली तर तिला सगळ्यात ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. असं म्हणतात की देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केलेली आहे. तर आईलाच देव मानून जनतेचा कसा विठ्ठलाचा बॉन्ड असतो ना, वारकऱ्यांचा, जनतेचा, तसा दुसरा बॉन्ड आईचा असतो सगळ्यांचा. बरोबर. खूप छान. आईबद्दलच्या तुम्ही छान आठवणी सांगितल्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.